गाईज आपण आज आलो येलदरी धरणाच्या तळ्यावर. पाहू शकता तुम्ही, ही आहे पूर्णा नदी. खूप मोठी नदी आहे व सनसेट होत आहे, पाहू शकता. तर आपल्या संग आपले उमेश काका आले होते व तसेच ही जहाज राम पोले काकाची आहे, जे की पांडुरंग पोले काकाची आहे, जे की कोलप्याचे आहेत. ते उत्तम नावाडी येतं. तर आपले उमेश काका आता बोलतील तुम्हाला. तर उमेश काका, तुम्हाला कसं फील व्हायले? एक अविस्मरणीय सायंकाळ म्हणायला लागेल. आपण आहोत परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील येलदरी धरणावरती, जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणावरती. एकदम अविस्मरणीय क्षण म्हणायला लागेल आजचा. आम्ही लग्नाला आलो होतो. लग्नाला आल्यानंतर आमचे मित्र राजू देशमुख, जे इकडं पत्रकार म्हणून आणि LIC एजंट म्हणून खूप खूप प्रसिद्ध आहेत, असे आम्ही फॅमिली सहित येलदरी धरणावरती आलो आणि ज्ञानेश्वर भाऊंच्या बोटीवरती आम्ही बोटिंगचा आनंद घेतोय. मध्येच त्यांनी इंजिनही बंद केलंय आणि हे बरोबर सनसेटच्या वेळेला आम्ही इकडं आल्यामुळं एकदम कुठं परदेशातली फील व्हायला लागली इथं. आता राजू भाऊ बोलतील, अण्णा बोलतील आता. नमस्कार मित्रांनो, मी राजू देशमुख बामणीकर. मित्रांनो, हे बघू शकता, हे येलदरी धरण आहे. हे दिसतंय पाणी थोडं दिसतंय, पण याचा इतिहास खूप मोठा आहे. तर या धरणाच्या इतिहासाबद्दल मी एक सेपरेट ब्लॉग बनवणार आहे. आम्ही हे कोलपा शिवारामध्ये आलो. हे आमचे पांडुरंग कोले आमचे मित्र आहेत आणि कोलप्याचे आहेत. त्याने त्याच्या नावावर आम्हाला बोटिंगसाठी इकडं फिरवलं. खूप चांगलं वाटलं आणि अशी थंडी फील व्हायली, एकदम निवांत आणि एकदम व्यवस्थित वाटायला आम्हाला. आणि ह्या येलदरी धरणामध्ये जवळपास 60 गावं धरणग्रस्त झालेले आहेत. याच्याविषयी आम्ही नंतर एक ब्लॉग बनवू. आणि उज्ज्वला देशमुख ही 2 शब्द बोलल मानवलं. बोल. हाय.